भाकरी चुरून खाण्यासाठी झणझणीत तरीबाज असं आपण इथे शेवग्याच्या शेंगांचं कालवण बनवून घेणार. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. अशा आपल्याला खांडक्या करून घ्यायच्या आहे. मीठ हळद घालायचं आहे आणि इथे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शिजवून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो, आलं लसूण, हिरव्या मिरची घेतलेली, कढीपत्ता, कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला इथे खोबऱ्याचा कीस चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतरनं जो ओला मसाला आहे तो ओला मसाला यामध्ये घालून घ्यायचा. 1 चमचा मीठ घालायचं आहे, थोडंसं तेल घालून घ्या आणि मसाला चांगला परतून घ्या. मसाला परतून झाला की एका ताटामध्ये काढून घ्या. ताटामध्ये काढल्याच्या नंतरनं मसाला पूर्ण गार होऊन द्या आणि मग मिक्सरला याला वाटून घ्या. मिक्सरला वाटून घेताना पाणी आवश्यकतेनुसारच वाटायचं आहे आणि एकदम बारीक असा फाईन मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे बघू शकताय शेंगा शिजून घेतलेल्या आहे. त्यानंतर मसाला वाटून झालेला आहे. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे जो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. 2 पळ्या तेल घालायचे, जिरी मोहरी घालायची, कांदा घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे, कांदा चांगला परतून द्यायचा आहे. नंतर यामध्ये मसाले घालायचे, हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि जो मिक्स मसाला असतो तो यामध्ये घालायचा आहे. मीठ घालायचं आहे, केलेला वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटल्याच्या नंतरनं त्यामध्ये शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पळी आपल्याला कालवणातच ठेवायची आणि अर्धवट झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, रश्श्याला चांगला कलर येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला तरी येते. तर इथे बघू शकता छान असं झणझणीत चमचमीत तरीबाज आपल्या इथे शेवग्याच्या शेंगांचं गावरान पद्धतीने वाटण करून कालवण बनवून तयार झाले. रेसिपी आवडली, लाईक शेअर नक्की करा.